अवनी लाजून खिडकीच्या बाजूला उभी राहिली. शिवमने मागून तिला मिठी मारली. अवनी लाजली. तिचं सर्वांग शहारलं. ती स्वतःला सोडवायचा लटका प्रयत्न करत होती, पण शिवम काही तिला जाऊ देणार नव्हता. त्यानं मिठी अजूनच घट्ट केली. आपले ओठ तिच्या मानेजवळ आणले. त्याच्या गरम श्वासांच्या स्पर्शानं ती पण कासावीस झाली. तिने आपले डोळे बंद केले. तोच त्याने हळूच तिच्या कानात सांगितलं, आय लव्ह यू अवनी, आय लव्ह यू. तिने स्वतःला अजूनच त्याच्या मिठीत झोकून दिलं. त्याच्या मिठीत ती स्वतःला खूप लकी समजत होती. ते तिचे सगळ्यात सुरक्षित आणि आवडतं ठिकाण होतं. त्यानं एका हातानं तिचा चेहरा झाकत खिडकीतून बाहेर चंद्राकडे बघत म्हणाला, माझ्या चंद्रापुढे तुझं तेजही फिक्कं आहे. माझी अवनी तुझ्यापेक्षाही जास्त सुंदर आहे. तिला हे ऐकून हसू आलं. पटकन वळून तिनं आपले हात त्याच्या गळ्यात टाकले. त्याच्या भरदार छातीवर आपले ओठ टेकवले. आता तोही शहारला. अंगातून एक वीस सरसरत गेली. त्यानं एका हातानं तिला सावरत दुसऱ्या हातानं खिडकीचा पडदा ओढला. तिला आपल्या कवेत उचलून बेडवर घेऊन आला. कितीतरी वेळ तो तिचं सौंदर्य फक्त डोळ्यानं पित होता. तिने लाजून ओंजळीत आपला चेहरा लपवला. तसा तो गालात हसला. बेडवर झोपत त्यानं तिला आपल्या जवळ ओढलं. ती त्याच्यावर कोसळली. तिचे गरम श्वास त्याच्या छातीवर जाणवत होते. आता त्याला संयम बाळगणं कठीण झालं होतं, कारण ती त्याची अवनी होती आणि त्याचं हृदय फक्त तिच्यासाठी धडधडत होतं. तो तिच्यापासून क्षणभरही दूर राहू शकत नव्हता. तो सावकाश तिच्या पाठीवरून हळूवार हात फिरवत राहिला. आता ती पण त्याच्या मिठीत विरघळत होती. त्यानं तिचा चेहरा हातात घेऊन तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. तिनं त्याचे कपडे घट्ट धरून त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. लवकरच दोघेही भोवतीच्या जगाला विसरून एकमेकात हरवून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी अवनीला लवकर जाग आली. ती शिवमला बिलगून झोपलेली होती. तिनं हळुवारपणे त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवलं. क्षणभर ती त्याच्याकडे बघतच राहिली. झोपेत किती गोड दिसत होता तो. त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल होती. किती नशीबवान आहे मी, इतका प्रेम करणारा जोडीदार मला लाभला. तिनं हळुवारपणे त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. माझ्या या सौभाग्याला कुणाचीही दृष्ट लागू नये, अशी मनोमन प्रार्थना करून ती फ्रेश व्हायला गेली. अवनी बाहेर आली तेव्हा शिवम फोनवर बोलत होता. तो जरी फिरत फोनवर बोलत होता, पण सगळं लक्ष अवनीकडेच होतं. ती गालात हसत त्याला गुड मॉर्निंग म्हणाली. त्यानं तिला एक गोड स्माईल दिली. अवनीने बेबी पिंक कलरचा सूट घातला होता. केसांना क्लचर लावून अर्धे केस मोकळे सोडले होते. चेहऱ्यावर हलकासा मेकअप केला होता. ती कमालीची सुंदर दिसत होती. तिच्या गालावर हलकेसे लव बाईट्स उठून दिसत होते. ते बघून त्याला कालची रात्र आठवली. तो हलकेच हसला. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याच्या मनाला सुखकारक समाधान देत होता. समोर एवढी सुंदर बायको असताना त्याचं कामात लक्ष कसं काय लागणार होतं? कॉल बंद करून त्यानं अचानक तिला पकडलं आणि स्वतःकडे वळवून तिच्या ओठांवर ओठ ठेवले. अवनी लाजून बाजूला झाली. ती काही बोलायच्या आत त्यानं परत तिला जवळ ओढून तिच्या ओठांचा ताबा घेतला. काही क्षणांनी ती लाजून त्याच्या कुशीत शिरली. शिवमने हसत तिला घट्ट मिठी मारली. त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवत ती त्याच्यासाठी चहा आणायला गेली. शिवम बाहेर आला तेव्हा सगळे मस्त गप्पा मारत बसले होते. शिवमही त्यांच्यात सामील झाला. बाबांनाही आता बरं वाटत होतं, त्यामुळं सगळे खुश होते. किचनमध्ये गेल्यावर आईनं अवनीला सांगितलं की आज सकाळी राशीचा फोन आला होता. तिला तिच्या चुकीचा पश्चाताप झाला आहे. फोनवर खूप रडत होती. म्हणाली की बाबा मला कधीही माफ करणार नाहीत. मी काय करू? मला घरी परत यायचं आहे. आता मी हे सगळं तुझ्या बाबांना कसं समजावून सांगू? एवढं बोलून गीताताई रडायला लागल्या. काय? राशी दिदीचा फोन आला होता? ती वापस येणार आहे? अवनी हे ऐकून आनंदली. शेवटी कशीही वागली तरी राशी अवनीची बहीण व त्या घरची मोठी मुलगी होती व त्या सगळ्यांचं राशीवर खूप प्रेमही होतं. मग आपण बाबांना समजावून सांगू. मला खात्री आहे बाबा नक्कीच ऐकतील, अवनी विचार करत म्हणाली. पण यांना समजावणार कोण? जर राशीचं नाव ऐकून यांची तब्येत परत बिघडली तर काय करायचं? गीताताई काळजीनं म्हणाल्या. इतक्यात शिवम तिथे आला. त्याला पाहून गीताताई गप्प झाल्या, पण त्याने सगळं ऐकलं होतं. आई, तुम्ही काळजी करू नका. बाबांना समजावण्याची जबाबदारी माझी.
राशीला आपल्या चुकीची जाणीव झाली ही गोष्ट पुरेशी आहे. माझ्या मते आपण राशीला एक चान्स द्यायला हवा, शिवम त्यांना आश्वासन देत म्हणाला. हो आई, बाबा शिवमचं नक्कीच ऐकतील. राशी तिला आपण लवकरात लवकर घरी आणायला हवं. तू काळजी करू नको. आता सर्व काही ठीक होईल. आपलं कुटुंब पुन्हा पूर्ण होईल. राशी दीदीची खूप आठवण येते ग. तिला कधी एकदा भेटते असं मला झालं आहे. अवनी आईला बिलगत म्हणाली. शिवम आपल्या आईबाबांची किती काळजी घेतो हे बघून अवनीचं शिवमवरचं प्रेम वाढत होतं. त्या दिवशी शिवमने बाबांना राशीला माफ करण्याची विनंती केली. त्यांना खूप समजावून सांगितलं. राशीला समजून घेण्याचा प्रयत्न करण्यास सांगितलं. राशीकडून चूक तर झाली आहे, पण बाबा मला ठाऊक आहे की मनातून तुम्हाला सर्वांनाच राशीची खूप काळजी वाटत आहे. प्लीज झालं गेलं विसरून तिला माफ करा व तिला पुन्हा घरी येण्याची परवानगी द्या. ती जर एखाद्या मोठ्या संकटात सापडली तर काय करायचं? शिवम बाबांना म्हणाला. शिवमच्या समजावण्यानं नाही नाही म्हणत बाबांनी राशीला घरी येण्याची परवानगी तर दिली, पण ते राशीला इतक्या सहजासहजी माफ करू शकत नव्हते. राशीनं त्यांच्या विश्वासावर जे आघात केले होते ते लवकर भरणं शक्य नव्हतं. तरीही आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी त्यांनी राशीला परत घरात घेण्याची तयारी दाखवली. राशी येणार म्हणून अवनी खूप खुश होती, तर अवनीच्या चेहऱ्यावर आनंद पाहून शिवमला समाधान वाटत होतं. थँक्स शिवम, आज तू नसतास तर बाबांनी इतक्या सहजासहजी दीदीला घरी येऊन परवानगी दिली नसती. रात्री अवनी शिवमच्या मिठीत शिरत होती. शिवम म्हणाला, माझ्या राणी सरकार खुश आहेत ना? मग आणखी काय हवंय मला? तुझ्या चेहऱ्यावर हा आनंद पाहण्यासाठी मी काहीही करू शकतो. आणि खरं तर राशीनं ते केलं नसतं तर आपण दोघं कधीही एक झालो नसतो. आपलं एकत्र येणं आपल्या भाग्यातच होतं. त्यामुळं मी राशीला दोष देत नाही. जे घडलं ते चांगल्यासाठीच घडतं. आता राशी ही घरी परत येते. आज नाही तर उद्या बाबा तिला नक्की माफ करतील. तू अजिबात काळजी करू नकोस. तो अवनीच्या चेहऱ्यावरून प्रेमानं हात फिरवत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून अवनी भावूक झाली होती. त्याच्या डोळ्यात खोलवर बघत तिनं आज पहिल्यांदाच स्वतःहून त्याच्या ओठावर आपले ओठ टेकवले व त्याला आपल्या मिठीत घेतलं. अचानक झालेल्या स्पर्शानं शिवम गडबडला, पण लगेचच सावरत त्यानं अवनीच्या ओठांचा ताबा घेतला. तिला मनसोक्त किस करत त्यानं तिच्या शरीराचा ताबा घेतला. दोघंही एकमेकांना कपड्याच्या बंधनातून मुक्त करत एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करू लागले. अवनीचं बोल्ड रूप तो आज पहिल्यांदाच पाहत होता. आत्तापर्यंत लाजरी बुजरी असणारी अवनी आज संकोच सोडून त्याला तिच्या प्रेमाच्या वर्षावात चिंब भिजवत होती आणि अवनीचं हे नवं रूप त्याला खूप आवडत होतं. त्याचे ओठ तिच्या ओठांचं रसपान करत होते. त्याचे हात तिच्या नाजूक शरीरावरून फिरत होते. तिच्या अंगाला होणाऱ्या त्याच्या शरीराच्या स्पर्शानं ती मोहरून गेली होती. प्रणयात बुडालेल्या या जोडप्याला सगळ्या जगाचा विसर पडला होता. सकाळी ते दोघेही एकमेकांच्या मिठीत होते. अवनी लाजून उठली आणि बाहेर पडणार इतक्यात शिवम उठला. त्यानं पुन्हा तिला जवळ ओढलं. तिची पाठ भिंतीला टेकली. तिच्या ओठांवर अंगठा फिरवत तो तिच्या डोळ्यात प्रेमानं बघू लागला. अवनी पुन्हा त्याच्या डोळ्यात हरवली. त्याने तिचे नाजूक ओठ आपल्या ओठात पकडले. तिचे दोन्ही हात मागे करून घट्ट पकडले. आता त्याच्या तावडीतून सुटणं शक्य नव्हतं. तो तिला किस करत होता. तिला श्वास घेण्याचीही सवड देत नव्हता. तिला उचलून त्यानं पुन्हा बेडवर आणलं. पुन्हा एकदा दोघंही एकमेकात हरवून गेले. सकाळी अवनी आणि शिवमला घरी परत जायचं होतं. पटापट आवरून ते लवकरच निघणार होते. इतक्यात राशी घरी आली. तिला इतक्या दिवसांनंतर अचानक समोर पाहून सगळेच इमोशनल झाले. राशीनं रडत आईबाबांची माफी मागितली. आईच्या आणि अवनीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. बाबा मात्र तिला पाहून काहीही न बोलता आतल्या खोलीत निघून गेले. दीदी, कुठं होतीस इतके दिवस? आणि अशी न सांगता का गेलीस तू? का केलंस तू असं? तू आमचा थोडाही विचार का केला नाहीस? खूप वाईट वागलीस तू. अवनी तिच्या गळ्यात पडत म्हणाली. मला माफ कर अवनी. आणि शिवम, तूही. माझ्या स्वार्थीपणामुळं सगळ्यांना खूप मनस्ताप झाला आहे. तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला मान्य आहे. आई, मला माझी चूक समजली आहे. आई, मला लग्न करायचं नव्हतं. माझं राहुल नावाच्या मुलावर प्रेम होतं. त्याला माझ्या अभिनयाच्या वेडाबद्दलही कल्पना होती. तो मला त्यात मदतही करणार होता. मला ठाऊक होतं की बाबा ऐकणार नाहीत, म्हणून मी लग्नाच्या दिवशी नाईलाजानं पळून जाण्याचा निर्णय घेतला.
सोबत काही दागिने व पैसेही नेले होते. मला वाटत होतं दागिन्यांचा उपयोग मी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी करेल, पण त्या राहुलची नजर मात्र त्या दागिन्यांवर होती. त्यानं मला सांगितलं की त्याच्या चित्रपटसृष्टीत काही ओळखी आहेत. तो मला अभिनय क्षेत्रात करिअर करायला मदत करेल, पण त्यानं मला फसवलं. माझ्याकडून दागिने घेऊन तो निघून गेला. तो परत आलाच नाही. त्याचा फोनही लागत नाही. माझा त्याच्यावर विश्वास होता, म्हणून मी त्याची वाट पाहिली. हळूहळू माझ्याकडील पैसेही संपले, पण त्याचा काहीच थांगपत्ता लागला नाही. राशीच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. काही वेळ थांबून ती म्हणाली, अवनी, मला नंतर समजलं की माझ्याऐवजी तुला लग्नाला उभं राहावं लागलं. मला ठाऊक होतं की शिवम खूप चांगला मुलगा आहे, पण आज तुम्हा दोघांना एकत्र पाहून मला खूप आनंद होतो आहे. देवानं तुम्हा दोघांना एकमेकांसाठी बनवलं होतं. राशी अवनीच्या चेहऱ्यावरून प्रेमानं हात फिरवत म्हणाली, वाईट फक्त एका गोष्टीचं वाटतं की मी बाबांना खूप दुखावलं आहे. ते मला कधी माफ करतील का? ती रडत म्हणाली, दीदी, तुला चूक समजली ही खूप मोठी गोष्ट आहे. बाबांना थोडा वेळ दे. ते तुला नक्की माफ करतील. आई वडील आपल्या मुलांवर जास्त दिवस नाराज नाही राहू शकत, अवनी म्हणाली. आणि राशी, तू काळजी करू नकोस. त्या राहुलला आपण शोधून काढून चांगली अद्दल घडवू. डोंट वरी, शिवम काळजीनं म्हणाला. सर्वांच्या प्रेमळ वागण्यानं राशीला खूप बरं वाटलं. नंतर राशीबरोबर काही वेळ घालवून दोघेही घरी गेले. सीमाताई व रमेशरावांनाही राशी घरी परत आल्याचं ऐकून आनंद झाला. सगळं काही सुरळीत चालू होतं. दिवस भरभर जात होते. अवनीचं सेकंड इयर चालू झालं होतं. तिनं ऑफिसही जॉईन केलं होतं, त्यामुळे तिचा वेळही चांगला जात होता. राशी आपल्या आईवडिलांची सेवा करत होती, त्यामुळे मोहनरावांनीही तिला माफ केलं. अवनी आणि शिवमचं प्रेम दिवसेंदिवस बहरत होतं. दोघेही सुखाचा संसार करत होते. एका रविवारी सकाळी अवनी किचनमध्ये नाश्ता बनवत होती. घरात सगळ्यांना तिच्या हातचे पराठे आवडायचे, त्यामुळे ती पराठे बनवत होती. अचानक तिला मळमळायला लागून उलटी झाली. सीमाताईंनी त्वरित डॉक्टरांना घरी बोलावलं. त्यांनी तिला चेक केलं. डॉक्टर बाहेर गेल्यावर शिवम काळजीनं आत आला. अवनी, तू ठीक आहेस ना? काही त्रास तर नाही ना होत? मला तर टेन्शन आलंय. शिवम मग बेडवर बसला आणि अवनी त्याच्या समोर उभी राहिली. तिनं लाजत त्याचा हात हातात घेतला आणि स्वतःच्या पोटावर ठेवला. शिवमला आधी काहीच कळलं नाही, पण मग त्यालाही चमकून गेलं. त्यानं मग डोळ्यांनीच खुणावलं. खरंच? अवनीनंही मग हलके हसत होकारार्थी मान हलवली. ते ऐकून शिवम आनंदाने नाचायलाच लागला. त्यानं अवनीला आपल्या मिठीत घेतलं. तोपर्यंत सीमाताईंनी बाहेर सगळ्यांना सांगितलं होतं. घरात छोटं बाळ येणार आहे हे कळल्यावर सर्वांना खूप आनंद झाला. सीमाताईंनी मिठाई देऊन सर्वांचं तोंड गोड केलं. शिवम आणि अवनीची दृष्ट काढली. अवनीच्या कानामागे काजळाची टीक लावली. घरात आनंदी आनंद झाला होता. सीमाताईंनी अवनीच्या आईबाबांनाही आनंदाची बातमी कळवली. तेही आजी आजोबा होणार या कल्पनेनं खूप आनंदी झाले व लगेच अवनीला भेटायला आले. सोबत राशीही होती. त्यांनी राशीचीही आपुलकेनं विचारपूस केली. सर्व आता त्या चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनाची वाट पाहत होते. शिवम आणि अवनी तर आपण आईबाबा होणार या कल्पनेनं हरखून गेले होते. त्यांच्या प्रेमाची निशाणी या जगात येणार होती. सगळं स्वप्नवत वाटत होतं. या काळात सर्वांनी अवनीची खूप काळजी घेतली. शिवम तर तिच्या फरमाईशी पूर्ण करायला तयारच असायचा. रात्री अपरात्री जरी अवनीला काही खाण्याची इच्छा झाली तरी तो ती गोष्ट तिला आणून देत असे. तिची काळजी घेत असे. अवनीला नेहमी आनंदी ठेवत होता. 9 महिने पूर्ण भरल्यानंतर अवनीनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्या चिमुकल्या परीच्या आगमनानं सगळं घरदार आनंदात न्हाऊन निघालं. शिवम आणि अवनीच्या प्रेमवेलीवर एक नाजूक कळी उमलली होती आणि तिच्या सुगंधानं त्यांचा संसार दरवळू लागला. तर मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.